नमस्कार, मी प्राची साळुंखे स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत करते आणि या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यावर चक्रीवादळाचं संकट आहे। याच पार्श्वभूमीवर दक्षिण कोकण, गोवा, गुजरातमध्येही अलर्ट जारी करण्यात आलाय। अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे। 16 आणि 17 तारखेला अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। राज्यावर तोकते या चक्रीवादळाचं संकट आहेच। सिंधुदुर्ग, रत्नागिरी पावसाचा इशारा देण्यात आलाय। तिकडे केरळ, तामिळनाडू त्याचप्रमाणे गुजरातमध्ये देखील चक्रीवादळाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। केरळमध्ये कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। समुद्रालाही उधाण आलेलं पाहायला मिळतंय। तर केरळमधील कोझिकोडमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोझिकोडमध्ये रेड अलर्ट देण्यात आला। रत्नागिरीत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे। इथल्या समुद्र किनाऱ्याच्या गावांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी हा पाऊस पडतोय। नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे। किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तौक्ते वादळ येत्या काही तासात समुद्र किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे आणि त्याआधीच रत्नागिरीत जोरदार वारे वाहू लागलेत। या वादळामुळे रत्नागिरीत किनारपट्टी भागात समुद्राला उधाण आलंय। या वादळाचा धोका लक्षात घेता मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला। चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेतली असल्याची माहिती सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी मंजू लक्ष्मी यांनी दिली आहे। तर पोलीसही नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचं सिंधुदुर्गाचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी माहिती दिली। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे अनेक मच्छीमारी नौका या किनाऱ्यावर बोलावण्यात आलेल्या आहेत। आधीच कोरोनाचं संकट असतानाच पुन्हा हे चक्रीवादळाचं संकट आल्यानं मच्छीमारांचं मोठं नुकसान होणार असल्याचं देखील कळत आहे। तर गोव्यातही अनेक मच्छीमारी नौका पुन्हा किनारी बोलावण्यात आल्या। कोकण किनारपट्टीला बसणार असलेल्या चक्रीवादळासंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपुरात दिली आहे। चक्रीवादळ धडकल्यानंतर वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। 5 जिल्ह्यांना भूमिगत वीज पुरवठा करण्यासाठी योजना आखणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज असल्याचा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलाय। तज्ज्ञांच्या मतांनुसार मुंबईला वादळाचा धोका नसल्याचंही महापौरांनी यावेळी म्हटलंय। असं असलं तरीही पालिका पूर्ण खबरदारी घेत असल्याचं त्यांनी सांगितलंय। 6 चौपाट्यांवर आपत्कालीन यंत्रणा या तैनात करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय। चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन पूर्णपणे सज्ज झालंय। मुलुंड इथल्या जम्बो कोविड सेंटरमधील रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलंय। 100 पेक्षा अधिक रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलंय। तर चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्वच कोविड सेंटरवर अलर्ट जारी करण्यात आलाय। कोरोनाच्या सद्य परिस्थितीवरून सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय। याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून प्रत्युत्तर दिलंय। यावेळी राज्यातील स्थिती आणि त्याचा संपूर्ण देशातील कोरोना लढ्यावर होणाऱ्या परिणामांची जाणीव देवेंद्र फडणवीसांनी करून दिली। पदोन्नतीतील आरक्षणासाठी सर्व स्तरावर आंदोलनाची आवश्यकता असल्याचं ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणाऱ्या शासन निर्णयाविरुद्ध काँग्रेस आंदोलन छेडणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय। राज्य सरकारने गेल्या 7 मे रोजी पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा जारी केलेला शासन निर्णय राज्यघटनेच्या तरतुदींचा भंग करणारा आहे। हा निर्णय मागे घ्यावा यासाठी सर्व स्तरातून राज्य सरकारवर दबाव आणण्याची गरज असल्याचं ऊर्जामंत्र्यांनी म्हटलंय। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। मराठा समाजाला माजुरे असं संबोधल्याप्रकरणी मराठा समाजाकडून तक्रारी दाखल करण्यात आलेली आहे आणि एका माध्यमासोबत होत असलेल्या चर्चेदरम्यान याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याशी बोलताना माजुरे असा शब्द वापरल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे। संतप्त मराठा कार्यकर्त्यांनी ॲडव्होकेट सदावर्ते विरोधात कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। केंद्रानेच अजून सर्व आंतरराष्ट्रीय लशींना परवानगी दिली नाहीये म्हणून लस खरेदी रखडली असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। तर यावर आता चंद्रकांत पाटलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे।
जर फायझर सारख्या लशीला अजून परवानगी नाही तर मग ग्लोबल टेंडर शब्द उच्चारला का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तसंच यावेळी बोलताना त्यांनी अशोक चव्हाणांना देखील प्रत्युत्तर दिलंय। चव्हाणांना खरं बोलल्याचा राग आल्याचा त्यांनी म्हटलं। कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसिसच्या आजाराचं थैमान सध्या सुरू आहे। तर राज्यातील सद्यस्थितीला म्युकरमायकोसिसचे 2000 सक्रिय रुग्ण असून या आजारात 50% रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। म्युकरमायकोसिसची औषधं महापालिकेमार्फत दिली जात असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलंय। तसंच म्युकरमायकोसिसच्या रुग्णांनी धीर सोडू नये असंही त्या म्हणाल्या। नागपूरमध्ये म्युकरमायकोसिसच्या औषधांचा तुटवडा असून बैठकीत या संदर्भात चर्चा झाली आहे। हे औषध खूप महाग असल्याने सामान्यांना ते मुबलक दरात उपलब्ध व्हावं यासाठी एसओपी तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचं नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी म्हटलंय। सध्या म्युकरमायकोसिस निर्मित मुंबईची एकच कंपनी करते आणि आता वर्ध्याच्या कंपनीला म्युकरमायकोसिसचं औषध तयार करण्याचा परवाना मिळाला असल्याने लवकरच वर्ध्यात देखील म्युकरमायकोसिसच्या औषधांची निर्मिती होणार आहे। विदर्भात म्युकरमायकोसिसचा धोका वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। विदर्भातील जवळपास 200च्या वर रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहेत। शासकीय दंत महाविद्यालयात 49 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। तर म्युकरमायकोसिसच्या उपचाराला लागणाऱ्या औषधांचा तुटवडा जाणवतोय। तर इन्फोटेरिसिन बी हे औषध आता वर्षाला 150 ते 200 लागायचे, आता दिवसाला 400च्या वर त्याची मागणी आहे। तर पॅकोनॉझोल गोळ्या पण उपलब्ध नसून या औषधांचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती समोर येते। न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना आम्ही कायम आवाहन करतोय की तुम्ही स्वतःची काळजी घ्या। अहमदनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून आता म्युकरमायकोसिसचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 8 जणांना या आजाराची लागण झाल्याचं समोर आलंय, तर 2घांचा मृत्यू झालाय। कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना या बुरशीजन्य आजाराचा संसर्ग होतोय। दरम्यान म्युकरमायकोसिसच्या 6 रुग्णांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि या नव्याने समोर आलेल्या संसर्गामुळे सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। तर नाशिकच्या ग्रामीण भागात म्युकरमायकोसिसचा शिरकाव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री दादा भुसे यांनी बैठक घेतली आहे आणि या बैठकीत डॉक्टर, आरोग्य, महसूल आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। तर दादा भुसे यांनी म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी तरतूद करण्याच्या सूचना देखील दिल्या। अमरावती जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिसचे 10 रुग्ण आढळलेत। यापैकी 4 जण बरे झाले असून 6 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। म्युकरमायकोसिस हे पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन आहे, त्यामुळे रुग्णांची फुफ्फुसांची क्षमता वाढवण्यासाठी टीबी रुग्णालय परिसरात पुनर्वसन केंद्र सुरू केलंय। त्या ठिकाणी रुग्णांना व्यायाम, योगा शिकवला जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी दिली। कोरोनाने हैराण केलेलं असतानाच पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून ऑक्सिजन जनरेशन प्लांट बुलढाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी उभारण्यात येतोय। आज स्त्री रुग्णालय समर्पित जिल्हा कोविड रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटचं डॉक्टर शिंगणे यांच्या हस्ते उद्घाटन ठेवण्यात आलं होतं। मात्र पालकमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनाची फॉर्मॅलिटी रद्द करत फक्त पाहणी करून सदर प्लांट कार्यान्वित झाल्याची माहिती दिली आहे। पुण्याजवळील मांजरी बुद्रुक येथील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्ड लसीचं उत्पादन सुरू आहे। आता या पाठोपाठ मांजरी खुर्दमध्ये देखील भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचं उत्पादन लवकरच सुरू होणार आहे। भारत बायोटेकला सुमारे 12 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यात येते। या जागेत आधी इंटरवेट कंपनी जनावरांच्या लशी बनवायची, त्यानंतर हा प्रकल्प बंद पडला। जागेचा वाद कोर्टात पोहोचला। आता लस तुटवडा पाहता भारत बायोटेकला ही जागा देण्यात आली। उस्मानाबादमध्ये आजपासून पुढील 9 दिवस जनता कर्फ्यू असणार आहे। वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या पाहता जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या संदर्भात आदेश काढलेत। जनता कर्फ्यू दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत, तर इतर सेवा बंद असणार आहेत। दरम्यान कुणीही विनाकारण बाहेर न पडण्याचं आवाहन यावेळी प्रशासनाकडून करण्यात येत आहे। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अमरावतीत पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे। जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी 22 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवलाय। अमरावतीत या दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे। या लॉकडाऊनमध्ये किराणा, भाजीपाला, फळ विक्रेते, खाद्यपदार्थांची दुकाने सकाळी 7 ते 3 या वेळेत खुली राहणार आहेत। मात्र या सर्व दुकानांना केवळ होम डिलिव्हरी करण्याची सुविधा असणार आहे।
वाशिम जिल्ह्यात 9 ते 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आलेला होता। या लॉकडाऊनमध्ये आता प्रशासनाने काही शिथिलता आणली आहे। किराणा, भाजीपाला, फळांची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत खुली राहणार आहेत, तर दुकानं खुली असल्याने नागरिकांनी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी केली होती। उस्मानाबादमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील कोरोना प्रयोगशाळेची क्षमता वाढवण्यात आली आहे। आता या प्रयोगशाळेत 1200 चाचण्या दररोज होणार असून या चाचण्या वाढल्याने उपचारांसाठी होणारा विलंब टाळता येणार आहे। या विस्तारीकरणाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं। मावळ तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर आमदार सुनील शेळके चिठ्ठ्या वाटप असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। चिठ्ठ्यांशिवाय लसीकरण होत नसल्याचा आरोप बाळा भेगडे यांनी केलाय। चिठ्ठ्यांवर मोदींचा फोटो चालतो, माझं नाव चालत नाही का, असा टोला शेळके यांनी विरोधकांना लगावला। कोरोनाचे नियम पायदळी तुडवून बीडच्या शिमरी पारगाव इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीला डीजे लावून साजरी करण्यात आलाय, तर यावेळी कोरोनाच्या सर्व नियमांचा फार फज्जा उडालेला आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। या कार्यक्रमात प्रचंड गर्दी पाहायला मिळते। लसीचा साठा उपलब्ध झाल्यावर वेगानं लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। तसंच बारामतीत बोलताना त्यांनी खतांच्या वाढीव किमतींवरही भाष्य केलंय। खतांच्या किमती वाढायला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय। या किमती कमी करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय। हैदराबादसह तेलंगणात उपचारासाठी दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या रुग्णवाहिका थांबवू नका, असे आदेश उच्च न्यायालयानं तेलंगणा सरकारला दिले आहेत। त्यामुळे उपचारासाठी तेलंगणात जाऊ इच्छिणाऱ्या सीमावर्ती भागातल्या रुग्णांना दिलासा मिळाला। इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज। ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि आता पुन्हा एकदा आपण घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या बातम्या। कोरोना परिस्थिती आणि लसीकरण संदर्भात आज उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे। उच्च चाचणी पॉझिटिव्हिटी दर असलेल्या भागात चाचणी आणखी वाढवली जाणं आवश्यक आहे, अशा सूचना यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यात। तसंच घरोघरी जाऊन चाचणी आणि देखरेखीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा वाढवण्याच्या सूचनाही यावेळी पंतप्रधानांनी दिल्यात। डीआरडीओने विकसित केलेली अँटी कोविड औषधं 2DG पुढच्या आठवड्यात बाजारात येणार आहेत आणि या औषधाचे 10,000 डोस पुढील आठवड्यात बाजारात येणार आहेत। औषध उत्पादक भविष्यात या औषधाचं उत्पादन वेगाने करण्यासाठी काम करत असल्याची माहिती देण्यात आली। देशात आतापर्यंत 18 कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात आलेला आहे। मात्र लस घेतल्यानंतरही कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करणं आवश्यक आहे, अन्यथा संसर्गाचा धोका कायम राहील। दरम्यान केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी लोकांना कोविडच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचं आवाहन केलं। दुसऱ्या लाटेत दिल्लीतील आरोग्य यंत्रणेची स्थिती पाहता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। आता दिल्लीतील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची बँक उभारण्याची घोषणा त्यांनी केली आहे। या योजनेची अंमलबजावणी आजपासून सुरू होणार। आणि यासोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। प्रायोजक उकाया